मित्रांनो, जितेश बोर्डे या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण आज जे आपल्या एम-पी-एस-सी ग्रुप सीच्या आता आपल्या जिओग्राफीचं जे पण क्वेश्चन झालेले होते प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे 2019चे त्याचं आपण पूर्ण डिटेलमध्ये ॲनालिसिस करणार आहोत. आणि आपण ही सिरीज पूर्ण 2013 पासून 2019 पर्यंत जेवढे पण झालेले पूर्ण सब्जेक्टचे आपण घेणार आहोत. आपण पहिलं आता भूगोलपासून सुरुवात करत आहोत मित्रांनो. तर आज आपण 2019चे क्वेश्चन बघणार आहोत आणि त्याचबरोबर 18 असे आपण मागे मागे जात राहू. तर आपण आज भूगोलाचे 15 प्रश्न कसे आले होते, ते कसे टॅकल करायला पाहिजे होते आणि असे प्रश्न जर समजा आता पुढं आले एक्झाममध्ये तर आपण त्याला कसे टॅकल करू शकतो याच्यावर आपण ट्रिक्स पण बघणार आहोत आणि याच्यावर आता पुढे कसे प्रश्न येतील ते पण बघणार आहोत. ओके, चला आपण त्या डिटेलमध्ये अनालिसिस करायला सुरुवात करू मित्रांनो. ओके, चला आता आपण एक एक क्वेश्चन घेऊ. आपण आता ते क्वेश्चन आपण घेऊ मित्रांनो. बघा आता प्रश्न पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करू. ओके, आता आपण पहिला प्रश्न घेऊ. 42 नंबरचा प्रश्न. ओके, 41 पासून प्रश्न होते मित्रांनो. 41 पासून स्टार्ट झालेले होते. ओके, भूगोलाचे प्रश्न जे होते ते ए सेट होता. ए सेटमध्ये 41 पासून सुरू होते. तर बघा मित्रांनो, आता पहिला प्रश्न त्यांनी विचारलेला आहे की खालीलपैकी कोणत्या नद्यापासून जास्त जलविद्युत निर्मिती होते. आता जास्त जलविद्युत निर्मिती म्हटलं तर मग ते कोणत्या नद्या असू शकत्या हे आपल्याला कळायला पाहिजे. बघा, पश्चिम घाटातील पश्चिम वाहिनी नद्या, दक्षिणेतील पूर्व वाहिनी नद्या, मध्य भारतातील नद्या का गंगेचं खोरं. बघा मित्रांनो, आता पश्चिम घाटातील पश्चिम वाहिनी नद्या म्हटलं तर हा जो ऑप्शन आहे पहिला जो ऑप्शन आहे तो पहिला ऑप्शन इथं स्किपच करायला पाहिजे होता. कारण पहिला ऑप्शन आपल्याला सुद्धा माहिती आहे पहिला ऑप्शन येऊ शकणार नाही आहे, कारण पहिला ऑप्शनचं इथं काही कामच नव्हतं. ओके, म्हणून पहिला ऑप्शन काय करा आपण इथंच कट करून टाकायचा. पहिला ऑप्शनचं काही कामच नाही आहे. त्याचबरोबर आपण मध्य भारतातील नद्या पाहिल्या, ठीक आहे, मध्य भारतात असू शकतं, आपण थोडं हे घेतलं. ओके, परंतु जास्त काय वाटतं मित्रांनो, जास्त काय माहिती आहे का, ज्या पूर्व साईडला ज्या नद्या वाहत्या, कारण जास्त नद्या कुठं वाहत्या, पूर्व साईडलाच वाहत्या ना. मग जास्त जलविद्युत निर्मिती कोण करू शकतं, मग आणि ते पण म्हटलं विद्युत आहे म्हणून काय करायचं इथं विचारले काय ते बघा. जास्त हायड्रो पॉवर इंग्लिशमध्ये वाचायचं, वरती नाही समजलं ना तर खाली इंग्लिशमध्ये वाचायचं हायड्रो पॉवर. आता मला सांगा, गंगेचं खोरेमध्ये कधी हायड्रो पॉवर निर्माण झाले का, नाही झाले. मग ते कट करा. मध्य भारतातील नद्या आणि दोनच उरले. परंतु लक्षात ठेवा मित्रांनो, त्या दक्षिणेकडील पूर्ववाहिनीच्या नद्या आहे ना, सगळ्यात जास्त जलविद्युत निर्मिती जी आहे तेच करतात, हे लक्षात ठेवा. ह्या ज्या नद्या आहे ना ह्याच करतात, हे लक्षात ठेवा. कारण जास्त हायड्रो पॉवर जे आहे ते दक्षिणेकडील पूर्ववाहिनी नद्या म्हणजे कुठून, आपल्या महाराष्ट्रापासून तर खाली आपल्या कर्नाटक झालं, आपलं केरळ झालं, तमिळनाडू झालं, या साईडलाच जास्त जलविद्युत निर्मिती आहे आणि त्या साईडलाच जास्त निर्मिती होती. म्हणून आपण काय करू शकतो, असं टॅकल करू शकतो हे क्वेश्चन आणि हे क्वेश्चनला असंच सॉल्व्ह करायचं. आणि नाही समजलं तर खाली आपल्याला दिलं आहे, खाली वाचायचं. ओके, रिव्हर जनरेट मॅक्झिमम हायड्रो पॉवर. ओके, हे वाचायचं, तेव्हा आपल्याला समजतं हा याचं उत्तर हे असू शकतं. वरती जर आपल्या मराठीत नाही समजलं ओके असं टॅकल करायचं. बघा, पुढचा प्रश्न घेऊ आपण. 42 नंबरचा प्रश्न आहे. ओके मित्रांनो, त्यांचं म्हणणं आहे महाराष्ट्रातील लघु उद्योग व त्यांची ठिकाणे यांच्या जोड्या लावणे आपल्याला. बघा आता किती सोपी असते जोडी. बघा आता एकदम सोपी असते, तुम्हाला कशा जोड्या कसं लावू शकतो आपण. बघा कसं टॅकल करू शकतो एकदम जबरदस्त. तर आता तुम्हाला सांगतो. ओके, बघा चादर आहे. आता सगळ्यांना सुद्धा माहिती आहे चादरीसाठी काय प्रसिद्ध आहे. चादर कुठलची आपली सोलापूर. कुठं चादरीसाठी काय प्रसिद्ध आहे, सोलापूर. ठीक आहे, पहिल्याचं 3 आलं 51 उत्तर निघलं. ओके, ठीक आहे, आपल्याला समजा 51 उत्तर निघलं तर एकदम आनंद आहे. ओके, परंतु समजा आपलं उत्तर निघलं नाही, पण त्यानंतर खाली वाचायचं हिमृशाली. बघा हिमृशाली कुठं, हिमृशाली म्हणून औरंगाबाद. कोणाला हिमृशाली तर माहीत असेल, ठीक आहे. ते सुद्धा कोणाला माहीत नसलं तर लाकडी खेळणी सगळ्याला माहिती आहे. लाकडी खेळणी सावंतवाडी हे तर एम-पी-एससीचा अभ्यास करणं भरपूर म्हणजे जवळपास 99% मुलांना माहीत असतं की लाकडी खेळणी सावंतवाडीला आहे. म्हणून त्याच्याहून सुद्धा उत्तर आपलं म्हणजे 2 ऑप्शन होते सीला, पण तरी आपण टॅकल करू शकत होतो. ओके, आणि लास्ट आहे मित्रांनो रेशीम जे साड्या आहे त्या नागपूरची आहे. ठीक आहे, आता बघा काही मुलं कुठलचे, काही मुलं नागपूरची असू शकते, त्यांना रेशीम साड्याविषयी चांगली माहिती असू शकते. काही मुलं सोलापूरचे, त्यांना सोलापूरला माहिती आहे की चादरीचं उत्पादन जास्त होतं. जे औरंगाबाद साईडचे त्यांना माहिती हिमृशालीचं जास्त उत्पादन होतं. म्हणून आपण ज्या साईडचा असतो ना त्या साईडची माहिती ठेवा. कारण काय होतं माहिती का, आपल्याला ज्याचा जर एक जरी क्ल्यू भेटला आपल्याला सॉल्व्ह करायला तर आपला फायदा होत असतो. म्हणून अशा प्रश्नाला असंच टॅकल करायचं. आता यावेळेस असा प्रश्न आला, आता पुढच्या वेळेस कसा येऊ शकतो. पुढच्या वेळेस समजा आता ह्यावेळेस चादरी वगैरे याच्यावर विचारला, पुढच्या वेळेस दुसरा टॅकल म्हणजे दुसरं काही विचारू शकते.
आता कोणत्या ठिकाणी काय कोणत्या ठिकाणी कशाची बाजारपेठ भरती, हळदीचं उत्पादन कुठं होतं, कांद्याचं कुठं होतं, याच्याविषयी विचारू शकते. म्हणजे त्यांचा हा जो क्रम आहे हा आपल्याला फक्त लक्षात ठेवायचा. म्हणजे त्यांना विचारायची काय हे आहे, ते कसे प्रश्न विचारते आपण. आणि लक्षात एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, की ज्यावेळेस अशा जोड्या लावा येतं ना, जोड्या लावा, ज्यावेळेस अशा जोड्या लावा येईल ना, त्यावेळेस काय करायचं माहिती आहे का, जोड्या लावा प्रश्न फक्त तुम्हाला त्यातली एक किंवा दोन जरी जोडी सुटली ना, तुमच्या उत्तर येत असतं. म्हणून जोड्या लावा प्रश्न एकदम भारी असतात. फक्त शांतचित्ते वाचायचं आणि कोणत्याचं काय येतं आणि कोणत्याचं काय नाही येत ते पहिलं बघायचं, बरोबर इलिमिनेशन करायचं, उत्तर येतं. चला पुढचा प्रश्न घेऊया. 43 नंबरचा प्रश्न मित्रांनो. बघा 43 नंबरचा प्रश्न आहे. इथं पण जोड्यास लावणे. बघा आता किती सोपा प्रश्न आहे. इथं पण जोड्यास लावणे, काहीच नाही करणं. आता इथं काय करणं बघा, आता जोड्यामध्ये बघा, आता जोड्या लावणे. इथं पण बघा राष्ट्रीय उद्यान दिलेले आहे, संबंधित जिल्हे. बघा मित्रांनो, राष्ट्रीय उद्याने झाले आपले, जिथले बी नॅशनल पार्क झाले, व्याघ्र प्रकल्प झाले, हे पाठच करून जायचे. ओके, कारण याच्यावर प्रश्न असतो म्हणजे असतोच. मग तो डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली विचारू शकते, परंतु असतोच. बघा आता ताडोबा म्हटल्या सगळ्याला कळून चुकायला पाहिजे. अरे ताडोबा कुठे आहे? ताडोबा तर चंद्रपूर. ठीक आहे, 3 आहे का कोणत्यात? ओके, 3 कोणकोणते? 2 आणि 4. म्हणजे पहिला ऑप्शन गेला आणि तिसरा ऑप्शन गेला, राहिले दुसरा आणि चौथा ऑप्शन. ठीक आहे, आता पुढचं बघू. पेंच. अरे पेंच तर सगळ्याला माहिती आहे. अरे पेंच तर आपलं नागपूरला आहे. ठीक आहे, पेंच व्याघ्र प्रकल्प हे राष्ट्रीय उद्यान पण आहे. ठीक आहे, नागपूरला आहे. त्याचबरोबर नवेगाव नागझिरा आपण सुद्धा म्हणतो. नवेगाव कुठं? गोंदिया बापा, गोंदिया. नवेगाव गोंदिया. गुगामल अमरावती. म्हणजे लागलं आपलं कोणतं? 4-1, 3-1, 4-2 म्हणजे चौथं उत्तर आहे. याच्यावर आपण उत्तर काढू शकतो. आता आणि एक सांगा मित्रांनो, आता जे चंद्रपूर आहे ना, हां, आता जे चंद्रपूर आहे, चंद्रपूरमध्ये तुम्ही एक सांगा आता की आता एक नवीन नॅशनल पार्क निर्माण झालेलं आहे, 50वं. पहिले 49 होते, आता 50वं झालेलं आहे. त्याचं नाव काय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ओके, आता नवीन झालेलं आहे. पहिले 49 होते, लक्षात ठेवा. आता 49 नाही आहे, 50 झालेलं आहे आणि ते चंद्रपूर जिल्ह्यामध्येच आहे. त्याचं नाव काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ओके, तर बघा आपण पुढचा प्रश्न घेऊ, 44. ओके, 44वा प्रश्न मित्रांनो. डॅश डॅश या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणतात. हां, आता एक लक्षात ठेवा, पूर्वेकडील जिब्राल्टर विचारलं. ओके, पूर्वेकडील. आता पूर्वेकडील जिब्राल्टर कशाला म्हणत असन? आता याच्यात काय करायचं म्हणतं का, आपल्याला काय स्किप करता येतं हे लक्षात ठेवा. ओके, आता पूर्वेकडील जिब्राल्टर कशाला म्हणू शकते? बघा, जंजिरा, कर्नाळा, रायगड का लिंगाणा. बघा मित्रांनो, आता याच्यावर एक कळतं की पूर्वेकडील जिब्राल्टर हा जो जंजिरा किल्ला आहे ना, जंजिरा. आता जंजिरा किल्ला तर काही जास्त पाण्यामध्येच आहे, पश्चिम साईडलाच आहे, तो येत नाही, तो सोडा. कर्नाळा कुठे आहे? कर्नाळा कुठे आहे? रायगडमध्ये आहे. ठीक आहे, कर्नाळा रायगडमध्येच आहे. ओके, कर्नाळा कुठे आहे? रायगडमध्ये आहे. आणि एक दुसरं आहे लिंगाणा. ओके, पण आता याचं उत्तर काय येतं आपलं? लिंगाणा आहे का रायगड आहे? आपण दोन याच्यातून झालं, याचं उत्तर काय? रायगड. उत्तर काय? रायगड आहे. आणि आता मला एक लक्षात ठेवा मित्रांनो, बघा, अर्नाळा एक आहे, अर्नाळा एक आहे, कर्नाळा आणि एक आहे नरनाळा. हे तिन्ही कोणकोणत्या पाय? अर्नाळा आहे पालघरमध्ये, कर्नाळा आहे रायगडमध्ये आणि नरनाळा कुठं आहे? अकोल्याला. हे लक्षात ठेवा, हे 3 लक्षात ठेवा. अर्नाळा, कर्नाळा, नरनाळा. आयोग याच्यावर उलटं पालटं फिरू शकतो, तर आपल्याला ते चुकलं नाही पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. चुकलं तर मग आपलं मार्क गेला. ओके, हे लक्षात ठेवायचं. ओके, पुढचा प्रश्न बघा, 45वा प्रश्न. डॅश डॅश मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापलेला आहे. बघा मित्रांनो, आता अशी कोणती मृदा आहे की ती भारतातून, बघा आता ह्यावेळेस काय होतं, आपण महाराष्ट्राचा भरपूर अभ्यास करून जाते मुलं आणि एकदम प्रश्न वाचल्या बघतच नाही भारतात काय, लगे मारून येते कापसाची काळी मृदा. चुकलं ते, कापसाची काळी मृदा नाही येत त्याचं उत्तर. त्याचं उत्तर मित्रांनो गाळाची मृदा. आणि जर विचारलं असतं महाराष्ट्रातली तर ती होती कापसाची काळी मृदा. आपण त्याला रेगुलर मृदा सुद्धा म्हणतो. ओके, आता एक लक्षात ठेवा की भारतात एकूण किती आहे गाळाची मृदा, तर तिचं पर्सेंटेज किती मित्रांनो गाळाची मृदाचं? ते हे 45.6% इथली भारतात काय गाळाची मृदा आहे. ओके, लक्षात ठेवा, सगळ्यात जास्त गाळाचे, कारण ज्या गंगा वगैरे ज्या तिकडून उत्तरेकडून ज्या आपल्या नद्या वाहत येतात त्या ज्या मोठ्या प्रमाणात गाळ वाहून आणतात. ओके, म्हणून आपल्याला सुंदरवन सारखं ते मोठं एक हे तयार झालेलं आहे. ओके, गाळाचं एक गाळ साचू. म्हणून एक लक्षात ठेवायचं की आपलं फक्त पर्सेंटेजमध्ये किती आहे एवढं. आणि बाकीची तांबडी मृदा, जांभी मृदा कुठं सापडते मित्रांनो? ही जी जांभी मृदा आहे मित्रांनो, ही सापडते आपल्या कोकणामध्ये, कोकण साईडला, तिथे जास्त पाणी असतो तिथं. आणि तांबडी तळसर जी मृदा आहे, तांबडी थोडी तळची, ती आपल्याला सापडू शकते विदर्भामध्ये. म्हणजे जसं गडचिरोलीचा काही भाग झाला, आपल्या गोंदियाचा झाला भाग, त्या साईडला बी चांगला बारिश असतो, त्या साईडला ही आपल्याला सापडते.
तर बघा याच्याहून सुद्धा. आणि हां, मृदा काय करून जायचं मित्रांनो, मृदा जो हा चॅप्टर ना, मृदाचा चॅप्टर एकदम परफेक्ट वाचूनच जायचा. काही जास्त मृदा नाही आहे, 2-4च प्रकारच्या चांगल्या मृदा करायच्या, बाकीच्या नाही केल्या चालत्या, परंतु 2-4 अशा करायच्या की की त्या बाकीच्यावर जरी विचारलं तरी या 2-4 आपल्याला माहीत असल्यामुळं आपण ते प्रश्न काय म्हणजे इलिमिनेशन करून सोडू शकतो, एवढं लक्षात ठेवा. आणि ही परीक्षा इलिमिनेशनचीच मित्रांनो, इलिमिनेशन करा, उत्तर येतं. ओके, पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी खालील वैशिष्ट्य कोणत्या वस्ती प्रारूपाचे. हां, आता ही वस्ती विचारलेली आहे की कोणती वस्ती कुठं असती, काय असती, या वस्त्यावर सुद्धा प्रश्न आजकाल आयोग विचारायला लागलेले. मला तसं कसं असतं बघा. बघा आणि तिथं हे दिलेलं आहे, ए ऑप्शन दिलेले की वस्तीमधील रस्ते परस्परांना समांतर आहे. ठीक आहे, म्हणजे परस्परांना समांतर म्हणतात ते. ओके, म्हणजे असं असणार, परस्परांना समांतर आहे. ठीक आहे. वस्तीमधील रस्ते परस्परांना काटकोनात छेदतात म्हणतं, म्हणजे काटकोनात छेदतात म्हणजे ठीक आहे, म्हणजे असं छेदलं काटकोनात. ठीक आहे. वस्तीमधील घरांच्या रांगा पाहायला मिळतात. ठीक आहे, म्हणजे घराच्या अशा पण रांगा आहेत समजा त्यांच्या. ओके, ठीक आहे. वस्तीमधील जे हमरस्ते किंवा लोहमार्ग परस्परांना ओलांडतात, म्हणजे हमरस्ते आणि ते लोहमार्ग परस्पर ओलांडतात, म्हणजे मित्रांनो ते कसं माहिती का, ते असे असे रस्ते येईल ते, माहिती का, ते येईल असे, असा येईल तो. ओके, काटकोनात सुद्धा छेदला, एकमेकाला समांतर सुद्धा झाला आणि मार्ग सुद्धा ओलांडतात, म्हणजे असा रस्ता झाला. मग हा कोणत्या टाईपचा झाला. मग हा वर्तुळाकार होऊ शकतो का, नाही, इथं स्किप करा. हा त्रिज्याकृती आहे का, नाही, स्किप करा. हा आता 2 मध्ये कन्फ्युज शकतो मला की रेषाकृती आहे का चौकोनाकृती आहे, परंतु साफ दिसतं ना मित्रांनो, इथं चौकोन तयार झाला ना, चौकोन, म्हणून तो काय चौकोनाकृती. हीच भाषा. रेषाकृती जो असतो मित्रांनो, तो आपला कोकणा साईडला जो आपला समुद्र साईडचा जो भाग आहे, तर रेषाकृती असं ते घर बसलेले असतात, कारण त्या ठिकाणी कसं पहाडी एरिया असतो ना, त्या ठिकाणी ती पाहायला मिळतात. आणि बाकीचा वर्तुळाकार कुठे आहे आणि त्रिज्याकार कुठे आहे, याचं उत्तर मला कळवा मित्रांनो. ओके, वर्तुळाकार कोणत्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्रिज्याकार कोणत्या ठिकाणी पाहायला मिळतात, याचं उत्तर सुद्धा कळवा, कारण आपल्याला सगळं माहीत असलं पाहिजे, तरच आपला अभ्यास परफेक्ट होत असतो. ओके, आता पुढचा प्रश्न घेऊ. बघा 47 नंबरचा प्रश्न आहे, खालील विधानांची सत्यता तपासा म्हणतो. ओके, ठीक आहे बाबा. आता असा प्रश्न आला मित्रांनो, जास्त गडबड नाही करायचं, कारण याचं कारण किंवा दोन्ही सत्य एक काय, पहिलं वर बसायचं, काय विचारलं, सत्य विचारलं, काय विचारलं ते बघून घ्यायचं. ओके, जास्त गडबड नाही करायची. आता बघा, ए विधान दिलेले, सातमाळा अजिंठा डोंगर रांगामुळे गोदावरी नदीचे खोरे हे तापी नदीच्या खोऱ्यापासून काय झालं, वेगळं झाले म्हणतं. वेगळं झाले म्हणजे त्या तापी नदीच्या खोऱ्यापासून वेगळं झाले. ठीक आहे बाबा, वेगळं झालेले. गोदावरी नदीचे खोरे आणि भीमा नदीचे खोरे हे शंभू महादेव नदी पासून काय झाले, रांगापासून अलग झालेले म्हणतात. आता ते त्यांचं हे दिलेलं आहे. आता बघा, आता तुम्हाला सांगतो, आता याची रेंज कशी बघा. आता याला लक्षात कसं ठेवायचं तुम्हाला सांगतो. बघा, सगळ्यात वर काय, विंध्य पर्वत. काय, विंध्य पर्वत. विंध्य पर्वत सगळ्यात वर आहे. त्याच्यानंतर काय, नर्मदा नदी. त्याच्या खाली काय, ती नर्मदा नदी. त्याच्या खाली आहे सातपुडा पर्वत. सातपुडा पर्वतच्या खाली कोणती, ती तापी नदी. तापी नदीच्या खाली काय, सातमाळा अजिंठा आपल्या ज्या डोंगर रांगा आहे त्या औरंगाबादून जातात, त्या सातमाळा अजिंठा डोंगर रांगा. आणि त्याच्या खाली आपली गोदावरी नदी. गोदावरी नदी. हां, आणि गोदावरी नदीच्या खाली कोणतं येईल बघा, आता वरती लिहितो, गोदावरी नदीच्या खाली कोणतं येईल, गोदावरी नदी झाली. त्याच्यामुळे हरिश्चंद्र बालाघाटच्या आपल्या ज्या रांगा आहे, हरिश्चंद्र बालाघाट, त्या रांगा येईल. हरिश्चंद्र बालाघाटच्या खाली कोणती येईल, तर ती येईल आपली भीमा नदी. भीमा नदीच्या खाली आपलं शंभू महादेवच्या डोंगर रांगा आहेत त्या. आणि सगळ्यात खाली येते मित्रांनो, शंभू महादेवच्या खाली ती आपली कृष्णा नदी. कोणती आहे ती, कृष्णा नदी. हा सिस्टम लक्षात ठेवा. आणि त्यांनी विचारलं काय, सातमाळा अजिंठा डोंगर रांगा, गोदावरी नदीच्या खोरं. हे बा, हे सातमाळा अजिंठा डोंगर रांगा जे गोदावरी नदीचे खोरं हे तापी नदीच्या खोऱ्यापासून अलग झालेले. तर हे बघा, तापी नदीच्या खोऱ्यापासून काय झाले, सातमाळा अजिंठा डोंगर रांगा आणि त्या तापी नदीच्या खोऱ्यापासून अलग झालेले. म्हणजे काय, पहिलं जे आपलं सत्य, म्हणजे पहिलं काय आपलं सत्य. ठीक आहे, मग म्हणजे ए आपलं काय आलं, सत्य आलं. नंतर बघा बी. आता बी बघू आपण. ठीक आहे, गोदावरी नदीचे खोरे हे भीमा नदीचे खोरे आणि शंभू महादेवमुळे अलग झाले. आता बघा मित्रांनो, गोदावरी नदीचे खोरे हे भीमा नदीचे खोरे शंभू महादेव खोऱ्यापासून थोडी अलग झाले. आपण आताच बघितलं ना की गोदावरी नदीचे जे आपलं खोरं होतं, जे आपलं गोदावरी नदीचं खोरं होतं, ही गोदावरी आपली. ओके, गोदावरी नदीची होती, तिच्या आपण वर बघितलं सातमाळा अजिंठा पर्वत रांगा होत्या. ओके, सातमाळा अजिंठा पर्वत रांगा होती. ठीक आहे, आणि नंतर हरिश्चंद्र बालाघाट होती खाली, हरिश्चंद्र बालाघाट. ह्या दोन्हीनं त्याचं काय केलं आहे, वेगळं केलं आहे. आणि यांना म्हणणे शंभू महादेव म्हटलं. हे शंभू महादेवचं काय कामाला येतं, शंभू महादेव तर खाली येते. ओके, म्हणून बी चूक आहे. मग असं बघायचं, आपलं ए बरोबर बी चूक, म्हणजे ए सत्य आणि बी असत्य येईल. म्हणजे आपलं उत्तर काय येईल मित्रांनो, 3 येईल. काय येईल आपलं उत्तर, काय येईल 3 येईल. विधान
3 असं सॉल्व करायचं. फक्त त्या आपल्या रांगामध्ये माहीत करून घ्यायच्या मित्रांनो. कोणत्या कुठे आहे, कोणत्या डोंगर रांगा कुठे आहे आणि कोणती नदीच्या नंतर आहे. बस तेवढं जर माहीत असलं ना, तुम्हाला समजून घ्यायचं, तुम्हाला 1 मार्क फिक्स आहे. कारण त्याच्यावर प्रश्न बार विचारतात मित्रांनो, लक्षात ठेवा, बार विचारतात. पुढचा प्रश्न बघा, 48 नंबर प्रश्न आहे की महाराष्ट्राच्या उत्तरेस, बघा एकदम सोपा प्रश्न, महाराष्ट्राच्या उत्तरेस डॅश डॅश पर्वतरांगा आणि पूर्वेस डॅश डॅश टेकडी आहे. बघा मित्रांनो, इथला सोपा प्रश्न कसा येऊ शकतो बघा, किती सोपा प्रश्न आहे. आता उत्तरेस म्हटलं त्यांनी, आता उत्तरेस कोणती आहे, आता हे लक्षात ठेवा. आता सरळ सरळ सांगा, मला एवढं सांगा, सह्याद्री पर्वतरांगा महाराष्ट्र उत्तरेला आहे का? नाही, पश्चिमेला आहे. अरे ते गेलंच, ठीक आहे. त्याचबरोबर दुसरं आहे आता, महाराष्ट्राच्या बालाघाट आणि ह्या का उत्तरेला आहे का? महाराष्ट्राच्या उत्तरेला थोडी ते बालाघाट. आता आपण आताच पाहिलं ना, हरिश्चंद्र बालाघाट कुठे आपल्या मध्ये येत्या, मग ते उत्तरेला थोडी झाल्या, मग त्या पण नाही आहेत. त्याचबरोबर आता हे गाविलगड समजा फॉर एक्झाम्पल माहीत नाही, ठीक आहे, काही मुळा समजा गाविलगड माहीत नाही आहे, परंतु आत्ता शंभू महादेव माहिती आहे ना आपल्याला. आणि शंभू महादेव आपल्या दक्षिणेला आहे रे बाबा, महाराष्ट्राच्या दक्षिणेला खाली आहे. मग ते आणि त्यांनी पुढचं विचारलं पूर्वेस आहे, पूर्वेस पाहिजे पुढं दुसरं, मग हे पूर्वेस येत नाही, आलं उत्तर. आपण काहीच नाही केलं, आपण उत्तर काढलं का? नाही, आपण फक्त काय केलं बा, इलिमिनेशन करत गेलो. काय केलं? इलिमिनेशन मेथडचा वापर केला, आपलं उत्तर आलं. आणि आपलं उत्तर काय आलं? आपलं उत्तर आलं बी. झालं उत्तर. सातपुडा आहे आपल्या उत्तरेला, सातपुडा आहे, आपण आत्ताच बघितलं होतं. आणि त्याचबरोबर पूर्वेस गाविलगड टेकडे, झालं, खतम कहाणी. एकदम असं वापर करा मित्रांनो. ओके, पुढची बघा, हुगळी नदी. हुगळी नदी डॅश डॅश नदीची वितरिका आहे. ठीक आहे बाबा, वितरिका म्हणजे काय? नाही समजलं तर खाली वाचा, रिव्हर्स हुगळी इज द डिस्ट्रीब्युटिव्ह ऑफ डॅश डॅश रिव्हर्स. म्हणजेच काय आहे, तिच्यापासून तिची एक हे शाखा फुटती ना, आपण त्या उपनदी म्हणतो, ती समतेची वितरिका म्हणजे तिचे हुगळी नदी. तर हुगळी नदी कोणाची विचारलेली आहे? तर हुगळी नदी कोणाची बघा, आता हुगळी नदी कोणाची आहे? दामोदर, ब्रह्मपुत्रा, गंगा का पद्मा? बघा मित्रांनो, आता गंगा नदी ज्यावेळेस वरतून उगम पावती ना, आपण त्यावेळेस बघितला तुम्ही, तर हुगळी नदीच्या सगळ्यात मेन तिची हे वितरिका आहे. आणि हुगळी नदीची जी एक उपनदी आहे ती कोण आहे? दामोदर आहे. हुगळी नदीची एक उपनदी जाती दामोदर आहे. आणि दामोदर नदी ते माहिती आहे वेस्ट बंगालमधून जाती. वेस्ट बंगालमधून दामोदर नदी सगळ्यात म्हणजे तिला पश्चिम बंगालचं दुःखाश्रू सुद्धा म्हणतं दामोदरला. ओके, आणि आपलं बिहारचं तर माहीत आहे सगळ्याला कोसीला म्हणते, आणि याला दामोदरला पश्चिम बंगालचं म्हणते. ओके, हे लक्षात ठेवा. दुःखाश्रू म्हणजे ते तिथे लोकांसाठी काय म्हणजे दुःख घेऊन, म्हणजे ले पूर आल्यामुळं तिथं पाणी साचतं, हे होतं, तिथे लोक त्याच्यामुळे परेशान होते, म्हणून ते दुःखाश्रू आहे. म्हणजे जास्तच हे होतं, किचड करून टाकते, किंवा त्याच्या लोकांचं राहणीमान थोडं हे विस्कळीत करून टाकते, म्हणून तिला दुःखाश्रू म्हणलं जातं. ओके, तर बाकी जास्त काही हे नसतं लोड. ओके, बघा आता 50 बघा, असहाय्य परिस्थितीमुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मानवाचे स्थलांतर होते, त्यास डॅश डॅश हे घटक कारणीभूत असतात. मित्रांनो, प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा. ओके, प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा. प्रश्न आपलं कसं मग काळजीपूर्वक वाचल्यामुळं उत्तर चुकत नसतं. बघा, असहाय्य परिस्थितीमुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मानवाचे जे स्थलांतर होतं, ते स्थलांतर जे आहे ना, ते स्थलांतर त्याचं ते झालं, त्याचे कोणते असे घटक आहे की ते स्थलांतर होण्याला कारणीभूत आहे. मग ते कोणते घटक आहे ते आपल्याला शोधणे. बघा, आता आकर्षक ओढ आणि घटक, ठीक आहे, बघू आता आकर्षक ओढ आणि घटक आहेत का? अपसरण ढकल घटक, ठीक आहे. शास्त्रीय घटक इथंच कडक करा ना. काय गरज आहे शास्त्रीय शास्त्राचं? त्याच्यात शास्त्राचं कामच काय? त्यात सरळ सरळ वाचल्याच कळतं. आपल्या सायंटिफिक फॅक्टरचं काही गरज आहे का? त्यात काहीच नाही. असहाय्य परिस्थितीमुळे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी मानव स्थलांतर होते, त्यासाठी काय गरज त्याची? एका वाचल्या सुद्धा आपल्याला ते स्किप करता आलं पाहिजे. ओके, काही गोष्टी अशा असतात. दुसरं, आता असहाय्य म्हटल्यावर मित्रांनो, आता याचं उत्तर काय माहिती का? याचं उत्तर खाली वाचा. काय? पुश फॅक्टर्स. हे पुल आहे, हे पुश. मराठीमध्ये अपसरण आणि आकर्षक ती समजतच नाही आपल्याला. मग ते लेच हे होऊन जातं, ओढ किंवा ढकल. ओढ गिळ काही नसते मित्रांनो. असहाय्य परिस्थिती म्हणजे आपल्याला काही दुसऱ्याची ओढ नसती, असं काही नसतं. आपल्याला ढकल घटक असतं, म्हणजे पुश फॅक्टर, म्हणजे आपल्याला जबरदस्त म्हणजे जावं लागतं, कारण आपल्या ह्या ठिकाणी मानवाचं स्थलांतर करायचं. आपल्या इथं जर आपल्या गरजा पूर्ण होत नसेल अशा स्थितीमध्ये, तर आपल्याला तिकडं स्थलांतर करावंच लागेल ना. म्हणून आपल्याला काय पुश करायचं, पूल म्हणजे ओढून नाही आणत आपल्याला ते लोक, आकर्षक नाही करत ते आपलं घटक की माझ्याकडे या, माझ्याकडे असं नाही करत ते. आपणच त्याच्याकडे काय होतं, ढकलल्या जातो, कारण आपल्याला गरज असते ना ते काम करण्याची. कारण आपल्याकडे तर अन्न वस्त्र निवारा आपल्या ज्या मूलभूत गरजा आहे, किंवा अदर ज्या आपल्या काही गरजा असेल त्या पूर्ण होऊ शकत नसेल, तर अशा परिस्थितीत आपल्याला जाण्यासाठी ते पुश फॅक्टर आपल्याला जरूरत असतं. म्हणून अशा वेळीच मित्रांनो इंग्लिश पण वाचत जा. इंग्लिश वाचल्यामुळं भरपूर प्रश्न सॉल्व्ह होतात. ओके, एवढं लक्षात ठेवा. मराठीच धरून असं चालू, इंग्लिश पण वाचत. ओके, 51 प्रश्न मित्रांनो, भारतातील डॅश डॅश हे राज्य बॉक्साईटचे उत्पादन करणारे प्रमुख राज्य. बघा मित्रांनो,
बॉक्साईटचं उत्पादन करणारं प्रमुख राज्य कोणतं आहे? आता बॉक्साईट जर म्हणलं मित्रांनो, याचं उत्तर काय येऊ शकतं? बघा, आता एक एक तर आहे आपल्याला माहिती आहे की इथे थोडं आयवा नाही केलं, जे बॉक्साईटचे उत्पादन ते ओडिसा त्या साईडचं थोडं जास्त होत असतं. मग त्या साईडचंच बघायचं कोणतं आहे? मग त्या साईडचा मध्य प्रदेशचं बॉक्साईटचा काही संबंध आहे का? नाही. गुजरातचा बॉक्साईटचा काही संबंध नाही. एकच दोनच उरले काय, छत्तीसगड आणि झारखंड. हां, ओडिसा असतं तर हां त्या आसपास आपण धरला असतो बाबा, ठीक आहे. परंतु बघा मित्रांनो, सगळ्यात जास्त बॉक्साईट जर म्हटलं मग त्याचं उत्तर काय पाहिजे आपलं? बॉक्साईट म्हटलं तर उत्तर मित्रांनो, बॉक्साईटचं उत्तर आहे आपलं झारखंड. काय? झारखंड. झारखंडमध्ये सगळ्यात जास्त बॉक्साईट उत्पन्न होतो. ओके, लक्षात ठेवा. नंतर छत्तीसगडचा नंबर लागेल, ठीक आहे. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा चांगलं होतं, परंतु एक लक्षात ठेवा, झारखंडमध्येच समजा खनिज संपत्ती जर म्हटलं मित्रांनो जास्त करून सापडती तर ती झारखंडमध्येच, कारण ते छोटा नागपूरचा पठार त्या साईडलाच येतो ना, त्याच्यामुळं जास्त करून ते सापडतं. म्हणून जास्त असे प्रश्न जे जरी आपलं उत्तर माहीत नसलं परफेक्टली काय, तर त्याला काय करायचं, कोणतं स्किप होतं पहिलं ते स्किप करायचं, मग 50-50% राहतं आणि मग 50-50%मध्ये आपण रिक्स घेऊ शकतो. कारण पेपरमध्ये रिक्स घ्यायची मित्रांनो, असं नाही. आता बघा, हे हा एक ऑप्शन होता आणि हा एक ऑप्शन आहे. मग ह्यावेळेस काय करायचं, मग ह्यावेळेस घाबरून नाही जायचं. हे दोन ऑप्शन असल्यावर रिक्स घ्यायची, कारण तुम्ही रिक्स नाही घेतली तर दुसरे मुळे रिक्स घेणार आणि तो मार्क घेऊन ते पुढे जाणार. लक्षात ठेवा, इथे रिक्स तुम्ही नाही घेतली, तुम्ही एक मार्क मागं गेला समजून घ्यायचं. कारण तुम्ही 10 प्रश्नाला अशी रिक्स घेतली 50%, तर 5 जरी बरोबर आले तुमचे 5 मार्क वाढले आणि 5 चुकले तर तुमचा काय 1.25 मार्क गेला. 1 पॉईंट म्हणजे 4 प्रश्नाला 1 मार्क करतो म्हणजे 1.25 मार्क तुमचे जाते, तरी तुम्ही प्रॉफिटमध्ये आहेच ना 3.75 मार्कांना. म्हणून हे लक्षात ठेवायचं. ओके, पुढचा प्रश्न बघा, 52वा. बघा एकदम सोपा प्रश्न, ऑपरेशन फ्लड. बघा मित्रांनो, ऑपरेशन फ्लड ही जी आहे ती काय संबंधित आहे? आता भरपूर मुलांना काय वाटतं ऑपरेशन फ्लड म्हणजे काय पूरगीर आहे का? फ्लड म्हणल्यावर काय पूर येतो का? नाही मित्रांनो, असं काही पूरगीरचं काही नव्हतं. ते ऑपरेशन फ्लड होतं मित्रांनो, दूध काय दूध दूध उत्पादनाची. आणि ही ऑपरेशन फ्लड केव्हा आणलीत मित्रांनो? 1970 मध्ये. कोण आणली ती? डॉक्टर व्ही एस कुरियनने. ओके, लक्षात ठेवायचं. ऑपरेशन फ्लड दुधाशी संबंधित आहे. अमूलचं तर नाव ऐकलं असेल ना, अमूल आनंद डिस्ट्रिक्टमध्ये येते. ओके, अमूलचं नाव आहे ना गुजरातमधलं, हां ते त्याच्या संबंधित. ओके, लक्षात ठेवा. अमूल दूध पिता आहे इंडिया, माहीत असं सगळ्यांना. ओके, ठीक आहे. पुढचा प्रश्न 53 मित्रांनो, भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्रम या नदीवर आहे. आता शिवसमुद्र म्हटलं मग ती कोणती नदी असू शकते बरं? शिवसमुद्र म्हटल्यावर कावेरी, कृष्णा, तुंगभद्रा, गोदावरी. बघा मित्रांनो, याच्यात कसं स्किप करायचं बघा, शिवसमुद्र असा कोणताच प्रोजेक्ट नाही आहे गोदावरीवर. ओके, आपण इथं कट केला. तुंगभद्राचा संबंधच येत नाही, हे 2 कट केले. राहिली आपली गोदावरी सॉरी, राहिली आपली कावेरी आणि कृष्णा. मग कावेरी आणि कृष्णा राहिली, मग या कावेरी आणि कृष्णापैकी कोण असू शकतं? मग शिवसमुद्र मित्रांनो, याचं लक्षात ठेवा, ते आपलं कावेरी माता. कोण? कावेरी नदीवर आहे शिवसमुद्रम. जो जलविद्युत हे आहे कावेरी, आणि कावेरी नदी जी मित्रांनो ती आपली कर्नाटक आणि तमिळनाडूमधून वाहत जाते. लक्षात ठेवा, कावेरी नदी. तर पुढचा प्रश्न मित्रांनो 54वा प्रश्न बघा. आता 54वा प्रश्न असा आहे की खालील स्तंभ जे आहे ते बस जोड्या जोडणं आहे. ओके, ठीक आहे. आता व्यवसाय दिलेला आहे आणि व्यवसायाचे प्रकार दिलेले आहे. आता कोणकोणता व्यवसाय कुठे आहे त्याचा प्रकार सुद्धा दिलेले आहे की कसं कसं. ओके, बघा आता इकडं वकील, वाहतूक, पिठाची गिरणी आणि शिकार दिलेले आहे. ठीक आहे बापा, दिलं. परंतु मित्रांनो एवढं लक्षात ठेवा की आपल्याला एक कळतं यार, शिकार आहे. शिकार हा कोणता प्रकार असू शकतो? शिकार प्राथमिकमध्येच यायला पाहिजे ना. शिकार हा कोणत्याच्यामध्ये यायला पाहिजे? तुम्हाला काय वाटतं की शिकार हा कोणता असू शकतो? शिकार बघा, शिकार जो आहे ना मित्रांनो, बघा शिकार जो आहे ना, शिकार हा प्राथमिक आहे. तो का द्वितीय तृतीय व्यवसाय का? नाही. मग डीचं बघा, एक कुठं आहे? डीचं 1, 2 मध्ये आहे, म्हणजे 2 आणि 3 मध्ये, म्हणजे हे 2 तर इथं स्किप झाले. असे तुम्ही उडू शकता एकदम. नंतर बघा मित्रांनो, आपण जर दुसरा जो आहे बघा आता वकील. तुम्हाला काय वाटतं? ठीक आहे, आता वकील कोणाला माहीत नसेल यार ते कोणत्या द्वितीय तृतीय चतुर्थमध्ये, ठीक आहे आपण ते स्किप करू. त्यानंतर वाहतूक तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे मित्रांनो. वाहतूक कशामध्ये येते? दळणवळण कशामध्ये येतं? लक्षात ठेवा, दळणवळण कशामध्ये येतं मित्रांनो? दळणवळण तृतीय व्यवसाय, सगळ्यांना माहिती आहे. तृतीय उद्योगधंदे द्वितीयमध्ये आले. दळणवळणचं आपलं वाहतूकचं झालं ते सेवा, ती तृतीयमध्ये आली. म्हणून त्याचं 3, म्हणजे याचं उत्तर इथंच येऊन गेलं मित्रांनो. आपलं उत्तर आपलं येऊन गेलं 3. तरी पुढचं बघून घ्या, पिठाची गिरणी. आता पिठाची गिरणी मित्रांनो लक्षात ठेवा, पीठ आपलं जे गहू वगैरे ते प्राथमिक झालं ते शेती करणं, परंतु त्याच्यापासून पिठामधून ते आपण मशीनमधून काढून त्याचं पीठ तयार करतो. मग त्याला गिरणी लागती, मग त्याला उद्योग झाला ना तो. मग त्यात कशाचे ते द्वितीय व्यवसाय. काय द्वितीय व्यवसाय हे लक्षात ठेवा. आणि वकील मग काय येईल? वकील माहीत नसलं तरी
वकील चतुर्थमध्ये येतं, कारण वकील काय आहे चतुर्थ याच्यामध्ये, ती आपलं शिक्षणाशी संबंधित मग ते ऑदरमध्ये मग ते चौथ्या याच्यामध्ये टाकून द्यायचं अशा गोष्टीला. ओके. आणि जी गोष्ट आपल्याला माहीत असली ती फिक्स माहीत असली ठीक आहे, उत्तर काढायला सोबत जातं. परंतु माहीतच नसलं याचं याचं काय येईल त्याचं काय येईल, मग अशा वेळेस मग इलिमिनेशनच वापरायचं आणि इलिमिनेशन वापरून आपण काय करायचं उत्तर काढायचं. म्हणून याचं उत्तर काय मित्र 3 येतं. उत्तर काय येतं 3 येतं. ओके. 3 येतं उत्तर, हे लक्षात ठेवा. पुढचं घ्या मित्रांनो 55. आता भूगोलचा आजचा लास्ट प्रश्न आपला, भूगोलचा आजचा लास्ट प्रश्न आपला. ओके. बघा, भारताचा डॅश डॅश हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोण मित्रांनो? वृंदावन, राजमुंद्री, सुंदरबन का मच्छलीपट्टणम? आता हा प्रश्न जवळपास सगळ्या मित्रांना पाठ झाला असेल की तो सुंदरबन आहे. सुंदरबन आहे, ठीक आहे, पाठ झाला. परंतु याच्यावर कसा प्रश्न विचारू शकतो पुढं? आता आयोग काय काय फिरू शकतं हे पण माहीत झालं पाहिजे आपल्याला. तर मग काय मित्रांनो, सगळ्यात मोठा डेल्टा रिजन येतो इंडियामधला सुंदरबन. हा कुठं आहे मित्रांनो? आपला वेस्ट बंगालमध्ये, वेस्ट बंगाल आणि आपला बांगलादेशच्या दोन्ही बॉर्डरवर आहे. पण मग किती घे, आपल्या पश्चिम बंगालमध्ये भारतातल्या 40% आहे आणि इकडं यांच्याकडं 60%. किती आहे? 60%. यांच्याकडं किती आहे? बांगलादेशकडे किती आहे? 60%. लक्षात ठेवा, आपल्याकडे किती आहे? 40% आणि बांगलादेशकडे किती आहे? 60%. अशी गलती नका होऊ की आपल्याकडे जास्त आहे असं नाही, आपल्याकडे 40%चे आणि बांगलादेशकडे 60%, एवढं लक्षात ठेवा. आणि ते कुठं आहे मित्रांनो? पश्चिम बंगालमधलं 24 परगणा जो डिस्ट्रिक्ट एक जिल्हा आहे ना, त्या 24 परगणा एक जिल्ह्यामध्ये ते सुंदरबनचं बघायला भेटतं. आणि चांगलं आहे, त्याचं बेंगॉल टायगर तुम्ही आवर्जून बघा, एकदम जबरदस्त आहे. सुंदरबन कारण तिला सुंदरी नावाची वनस्पती असल्यामुळं तिला काय मित्रांनो सुंदरी नावाच्या वनस्पती, तिथे काय सुंदरी नावाच्या वनस्पतीमुळं ते सुंदरबन त्याला नाव पडलेलं, एवढं लक्षात ठेवा. आणि बेंगॉल टायगर फार फेमस तिथलचा बेंगॉल टायगर. आणि आजकाल आपल्या याच्यामध्ये टायगर वाचवण्यासाठी फार मोठे प्रोजेक्ट वगैरे चालू आहे, उभारण्यात चालू आहे. चांगली गोष्ट आहे, कारण ते वाचले म्हणजे तरच आपण सुद्धा वाचणारे, लक्षात ठेवा. म्हणून कोणताही प्राणी मात्र आपल्या आसपास दिसले तर त्यांच्यावर असं अत्याचार करू नका, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करा. ओके, ठीक आहे. थँक्यू मित्रांनो. याच्यात आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा आपण 2019चा ग्रुप सीचा कंबाईनचा जो पेपर बघितलेला आहे, त्याच्यामध्ये आपण जिओग्राफीचे 15 प्रश्न होते ते आपण डिटेलमध्ये बघितलेले आणि ते कसे सॉल्व करायचे, कसे एलिमिनेशन मेथड वापरायची आपण ते बघितले. आता याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि तुम्हाला जर याच्यातून काही समजा अजून काही याच्याविषयी माहिती बघायची असली, जर समजा जसे आपले ग्रुप बी झाले किंवा राज्यसेवाचे झाले, तर त्याचे मी लवकर व्हिडिओ आणीन. आणि हा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्यू. जय हिंद, जय भारत. आणि आनंदित राहा आणि स्वस्थ राहा आणि घरीच राहा. ओके, थँक्यू व्हेरी मच.